मंत्री संजय शिरसाट यांनी एक खळबळजनक असा गौप्यस्फोट केलाय। शरद पवार यांचे 2022 मध्ये एनडीए मध्ये येण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा हा गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केलाय। तर कोणती खाती घ्यायची याबाबत देखील चर्चा झाली होती असा दावा आणि असा गौप्यस्फोट शिरसाट यांचा आहे। तर एक मोठी बातमी आपण बघतोय, शरद पवार यांच्याविषयी खरं तर संजय शिरसाट यांनी हे महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। हा एक गौप्यस्फोट केलाय, दावा केलाय। 2022 मध्ये त्यांचे एनडीए मध्ये येण्याचे प्रयत्न होते असं शिरसाट म्हणाले। एनडीए मध्ये येण्यासाठी आताच नाही, मागे 22 साली सुद्धा 2022 मध्ये सुद्धा त्यांनी हा प्रयत्न केला होता। हे नाकारता येत नाही आणि त्याच्यावर सुद्धा चर्चा झाल्या होत्या। कोणती खाते घ्यायची, कोणती खाती नाही घ्यायची, इथपर्यंत सुद्धा सगळ्या चर्चा घडल्या होत्या। हे त्या काळाचं असलेलं गणित होतं। परंतु आता ह्या मधल्या काळामध्ये त्यांच्या चर्चा झाल्यात की नाही झाल्या तर कशाच्या आधारावर झाल्यात याबाबतचं आणखीन जोपर्यंत स्पष्टीकरण शरद पवार साहेबांकडून येत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं मला वाटतं उचित नाही। तर हा एक मोठा गौप्यस्फोट आपण बघतोय। संजय शिरसाट यांनी असं म्हटलंय, त्यांचा असा दावा आहे की शरद पवार हे 2022 मध्ये एनडीए मध्ये येण्यासाठी प्रयत्न करत होते। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आपल्या सोबत आहेत। शशिकांतजी, एकीकडे गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सध्या तुफान सुरू आहे। दुसरीकडे शिरसाटांनी हा एक मोठा गौप्यस्फोट केलाय। 2022 मध्ये शरद पवार यांनी एनडीए मध्ये येण्यासाठी प्रयत्न केले होते असं त्यांचं म्हणणं आहे। शिरसाटांना 2022 ची आठवण 2026 ला कशी आली मला कळत नाही। हे कसं आहे, ह्यांचे हे सर्व ही स्क्रिप्ट ठरलेली आहे सगळ्यांची। एखाद्या पक्षाला आणि एकाला हे करायचं ही स्क्रिप्ट ठरलेली आहे। शिरसाटांना 2022 ला कळलं, ते त्यावेळेला का नाही बोलले होते? आणि जर शरद पवारांना त्यावेळेला एनडीए मध्ये जायचं असतं तर राष्ट्रवादीचं विभाजनच झालं नसतं ना। एवढं साधं त्यांना कळत नाही का? ते यांना मंत्री कुठले करणार, काय कुठले करणार ह्या अगोदर यांना कळलं। हे सगळं बंपगिरी आहे, सगळं बोगसगिरी आहे। आणि मुद्दाम त्या प्रकारचं एखाद्या नेतृत्वाला आणि एखाद्या नेतृत्वाबद्दल चर्चा, स्वतःची चर्चा राहिली पाहिजे अशा प्रकारची भूमिका ते करतात। मला वाटतं की याला महत्व देणं काही गरजेचं नाही वाटत। पण तुम्ही जो प्रश्न उपस्थित करता आहात, नेमकी आज आठवण त्यांना का झाली असं तुम्हाला वाटतं? 2022 ची आठवण 2026 मध्ये होण्याचं नेमकं कारण काय आहे? तुम्ही काही दिवसापासून ज्या पद्धतीने चर्चा सुरू झालेली आहेत, आता ह्या चर्चा करताना मला अजूनही कळत नाही, एका बाजूला हेच शिरसाट आणि त्यांच्या पक्षाचे लोक अजितदादांच्या मृत्यूच्या संदर्भामधल्या संशय व्यक्त करतात आणि त्याचबरोबर हेच शिरसाट आता रोज स्टेटमेंट देऊन वेगवेगळ्या प्रकारच्या संभ्रम निर्माण करतात। आता मला वाटतं की ह्यांनी अशा प्रकारची चर्चा करण्याचा हेतू काय हा त्यांनाच विचारा। मला वाटतं की अशी कुठलीही चर्चा, असे कुठल्याही प्रकारचा निर्णय पवार साहेबांच्याकडून कुठलाही अशी चर्चा झालेली नाही। आम्ही बरोबर साहेबांच्या बरोबर असतो, साहेबांच्या कुठलं मग मी मगाशी सांगितलं तसं असतं तर मग अजितदादांच्या बरोबरचा जो पक्ष विभागला गेला तो ह्या मुद्द्यावरच विभागला गेला होता, तो झाला नसता ना। त्यामुळे मला वाटतं की हे 2022 ला त्यांना माहिती पडलेलं आता 2026 ला सांगत असतील तर ते मला वाटतं ही स्क्रिप्ट आहे आणि जाणीवपूर्वक ही स्क्रिप्ट वाजवली जाते असं वेगवेगळ्या तोंडातून असं मला वाटतंय। केवळ ही चर्चा झाली असं त्यांचं म्हणणं नाहीये। शिंदेजी ते असं म्हणतात की कुठली खाती घ्यायची याविषयी देखील त्यांचं ठरलं होतं। आम्हाला माहित नाही तर त्यांनाच विचारा, कुठून त्यांना कळलं, कुठून कशी माहिती मिळाली, कुठली खाती मिळणार होती ती त्यांनाच विचारा। आता मला माहित नाही त्या गोष्टीवर मी कसं सांगणार ना। अगदी, पण हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असं तुमचं म्हणणं आहे? हो। अगदी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही तुमची भूमिका मांडलीत यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।